राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे, असे हे रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहेत. श्रीरामांचा आदर्श घेऊन आपण आपल्या आयुष्याची सुरुवात सकारात्मक आणि आदर्श पद्धतीने केली पाहिजे. कारण प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण असणं आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाच्या मनात एक मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असणं आवश्यक आहे. आपण आपल्या जीवनात आदर्श कुणाचा घेतला पाहिजे तर तो अयोध्यावासीय श्रीरामांचाच. कारण त्यांच्यासारखा आदर्श राजा, पुत्र, मातृपितृ वचनी, एक पत्नी, एक वचनी आदर्श पुरुष कधीच होऊ शकत नाही. त्यांच्यासारखा आदर्श राजा हा कधीही झाला नाही आणि होऊ शकत नाही. म्हणूनच आपण रामनवमी ही मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी करतो. रामनवमी हा सण आपल्याला सत्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांचे महत्त्व शिकवतो. म्हणूनच श्रीरामांच्या भक्तीत अकंठ बुडालेले श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सर्व देवी देवतांमध्ये मी प्रथम अयोध्यावासीय श्रीरामांना प्रथम वंदन करेन. कारण श्रीराम हे सर्व सिद्धींचे अधिपती आहेत. आपणा सर्वांना यश आणि सिद्धी देणारे परमेश्वर आहेत. ते धर्माचे रक्षण करणारे, भक्तांच्या हाकेला धावून येणारे, सर्वांच्या संकटात त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे, प्रजाहित रक्षणारे आदर्श राजा आहेत. म्हणूनच ते आपल्याला पूजनीय आणि वंदनीय आहेत. जय श्रीराम.